नमस्कार, मी सायली आपलं खूप खूप मनापासून मराठी बुकशेल्फवर स्वागत करते. श्रावण महिना सुरू झालाय. श्रावण विशेष सदर कधी येणार म्हणून खूप जण मागे लागले आहेत. खूप जणांचे मेसेज येत आहेत. माझ्या बाबांनी तर मला चक्क त्याचं कंटेंटही लिहून पाठवलंय. तर हे खास ही माझ्या पप्पांची, माझ्या बाबांची फरमाईश. श्रावण विशेष सदर श्रावण सरता सरता शेवटच्या श्रावणी सोमवारी मी ही प्रस्तुत करत आहे. श्रावण विशेष सदर माझ्या बाबांसाठी, माझ्या पप्पांसाठी. श्रावण मास सुरू झाला आहे. सर्वांचीच मने हर्ष उल्लसित करणारा हा महिना अनेक कवितांमधून, गीतांमधून अनेक कवींनी रंगवलेला आहे. ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. हे गाणं कोणी आणि कधी लिहिलंय कोणास ठाऊक. लहानपणी ज्यानं हे पाऊस गाणं म्हटलं नसेल तो लहानच नसावा कधी. ते म्हणतात ना, एक होती म्हातारी ती लहानपणीच मेली, तसा काहीसा. एक पैसा हे नाणं चलनातून कधीच बाद झालंय. पण आजची कॉन्व्हेंटमधली मुलंही हे गाणं म्हणत पहिल्या पावसात भिजतात. गुगलवर सर्च मारला तरी हे गाणं वाचायला मिळतं. गाणं एवढं साधं, सरळ, सोपं की भुर्रकन पाठ व्हावं. एकही जोड शब्द नाही की बोजड शब्द नाही. लहानपणाच्या पावसाचं दुसरं एक गाणं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ही तर कविता म्हणून बालभारतीच्या पुस्तकातही होती. बाहेर पाऊस सुरू झाला की त्याच्या लयीत सगळ्या वर्गानं हे गाणं एका सुरात म्हणायचं. मोराचं पहिलं दर्शन झालं होतं ते बालभारतीच्या पुस्तकातूनच. आणि ही कविता लिहिली आहे आपले लाडके लेखक गदिमा आणि तिला स्वरबद्ध केलंय पु ल देशपांडेंनी. भरपूर पाऊस यावा आणि शाळेला सुट्टी मिळावी. भरपूर पाऊस यावा आणि शाळेला सुट्टी मिळावी. बहुधा म्हणूनच आपल्या सगळ्या मुलांना पावसाळा फार आवडायचा शाळेत असताना. त्याची दोनच कारणं. एक, शाळेला सुट्टी मिळावी आणि जुन्या वृत्तपत्रांच्या होड्या बनवाव्या आणि त्या साचलेल्या डबक्यांमध्ये सोडाव्या आणि त्या होडीसोबत हळूचकन आपले पाय त्या पाण्यात घालून एक मस्त उडी मारावी आणि ते घाणेरडं डबक्यातलं पाणी आजूबाजूच्यांवर उडावं. हेच काहीसे मनसुबे सगळ्या लहानपणीच्या, आज मोठ्या झालेल्या सगळ्या कधीतरी लहान असणाऱ्यांच्या मनात असायचे. तर होते ना ते कुठेतरी नॉस्टॅल्जिक फिलिंग, त्याचसाठी लिहिलंय हे. भरपूर पाऊस यावा आणि शाळेला सुट्टी मिळावी. रेडिओ बहुधा बाळगोपाळांच्या मनातली ही भावना नेमकी ओळखायचा. अगदी शाळेत जातानाच रेडिओवर गाणं लागायचं. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. श्रावणात पडणाऱ्या पावसासाठी मराठी कवितेत रिमझिम हा शब्द वापरला गेलाय. कित्येक मराठी गाण्यांतून ही रिमझिम झडताना दिसते. श्रावण महिना म्हटलं की यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरवळीवर खेळणारा बाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी आठवतातच. नदीला पूर आल्यानंतर या कान्हाला शोधणारी यशोदा गाण्यातून दिसते. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहूकडे ग बाई, गेला मोहन कुणीकडे. पूर्वी रेडिओवर हे गाणं हमखास लागायचं. गीतकार पी सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि आपल्या लाडक्या गायिका लता मंगेशकर ही नावं या गाण्याला चिटकूनच यायची. आषाढ संपून श्रावण मास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर जरा ओसरू लागलेला असतो, पण त्याने निसर्गावर हिरवी पोपटी जादू केलेली असते. श्रावण महिना आणि बालकवींची कविता याच युगानुयुगांचं नातं जुळलेलं आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बालभारतीच्या पुस्तकात हे गाणं चिरंजीव झालं आहे. प्रत्येक पिढीचं हे गाणं तोंडपाठ आहे आणि कोणताही वर्षा ऋतू म्हणा, श्रावण महिना म्हणा, या निबंधाची सुरुवात सगळ्यांनीच या 4 ओळींनी केलेली आहे. सिनेमा आणि पावसाची गाणी ही तर एकमेकांच्या हातात हात गुंफूनच येतात.
श्रावणाची आठवण निघालीये आणि कविवर्य भारा तांबे आठवत नाहीत असं होतच नाही. त्यांची पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढाणेही सोने वाटे वाहून या दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकेस सोनेरी, कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेती कसे चहूकडे हिरवे गालीचे. वा, ही कविता ओठ गुणगुणू लागतात. राणकवी नाथो महानोरांनी लिहिलेली पाऊस गाणी तर अजरामर झालीत. जैत रे जैत सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं नभ उतरुवाल चिंब थर थरवल अंग झिम्माड झालं हिरव्या बहारात. परदेशस्थ मराठी माणसं हे गाणं आयपॉडवर ऐकत आपलं मराठी पण जागवत असतात. पावसाच्या सोबतीनं ताल धरणारी धम्माल कोळी गीतं तर इतर भाषिकांनाही ताल धरायला लावतायत. कवयित्री शांता शेळकेंनी लिहिलेलं वादळ वार सुटल गो वाऱ्यान तुफान उठल गो, भिरभिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजनन होडीला पाण्यात लोटलय, वादळ वार सुटल गो. हे गाणं अजूनही कोणालाही रोमांचित करतं. शांताबाईंची सुंदर गीतांना सुधीर फडकेंनी अप्रतिम चाली लावल्या. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनीही नव्या कोऱ्या पद्धतीच्या संगीत रचना करून शांताबाईंची गाणी बसवली. त्यातलं श्रावण महिमा सांगणारं हे गाणं ऋतू हिरवा ऋतू बरवा पाचूच्या वणी रुचवा, युगविरही हृदयांवर सरसरतो मधुशिरवा, ऋतू हिरवा ऋतू बरवा. मुंबईतल्या गर्दीत आणि लोकलच्या खडखडाटात कसला आलाय श्रावण असं तुम्ही म्हणाल, पण पाडगावकर तुमची विकेट घेतील. श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला झाडांतून, अवचित हिरवा मोर पिसारा. हे अतिव सुंदर गीत त्यांनी याच धावपळीत लोकलमध्ये जाता येता लिहिलंय. कॉलेज वयात आरती प्रभूंचं आकर्षण वाटू लागलं ते त्यांच्या पाऊस गाण्यांमुळेच. ये रे घणा नाऊ घाल माझ्या मना, पावसाचा अण मनभावन श्रावणाचा हा गंध मनात असाच दरवळत राहावा, त्याच्या पोपटी कोवळ्या रूपाचा तजेला तण मनाला उल्लसित करीत राहावा. बस आणखी काय हवं. तर हा श्रावण सरता सरता हे सदर मी घेऊन आली आहे, ते जरूर ऐका. कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. स्टे ट्यून टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय.